हाय, सो कुणाला तरी त्रास देऊ ना, प्रिशू अशी खुदखुद हसतीये. कुणाला ते पुढे सांगते. त्याआधी तिने फर्स्ट टाईम चिप्स मागितलेले होते, सो तिच्यासाठी चिप्स मागवले मी. त्यानंतर अदालत बघता-बघता मी मस्तपैकी इथे फराळ करून घेते आहे, कारण आज अधिक महिन्यामधली एकादशी आहे, जी करायलाच पाहिजे, सो मी ती पकडलेली आहे. त्यानंतर ना आईला भजनासाठी मंदिरात जायचं होतं, तर मी छान प्रिशूला रेडी करून दिलं आणि त्यानंतर त्या दोघी मंदिरात गेल्या. आज मी होममेड उत्तन शेअर करावं म्हटलं, त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलंय, मसूर डाळीचं पीठ घेतलंय, मुलतानी माती, रोज पेपर, बेटल पावडर, ऑरेंज पील पावडर, नीम पावडर आणि चंदन पावडर हे सर्व घेतलेलं आहे. हे खूप दिवस टिकतं आणि अमेझिंग रिझल्ट देतं, सो तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. या स्पूनच्या मेजरमेंटने मी घेतलेलं आहे. त्यानंतर ते सर्व छान एकजीव करून घेते आणि त्यामध्ये मी हळद सुद्धा टाकलेली आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही कॉफी सुद्धा टाकू शकता, पण मी फेससाठी यूज करणार आहे, सो मी कॉफी अवॉइड करते. तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती. मस्त देवाजवळ दिवे लावले, पाण्याजवळ दिवे लावलाय, दरवाजामध्ये लावलाय आणि तुळशी मातेजवळ सुद्धा लावलाय. त्याआधीच मी कपडे काढून आणलेले होते, त्याच्या मस्त घड्या केल्या आणि बेड सुद्धा आवरून घेतला, कारण दिवसभरात ना प्रिशूमध्ये खूप खराब होऊन जातो. त्यानंतर श्रेया आणि बाबा आलेले होते आणि ते आल्यानंतर प्रिशूची खुशी ही अशी खायची होती. फुल्लक माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, सो तो नक्कीच बघा. या दोघींच्या छान मस्त्या झाल्या. त्यानंतर श्रेयाचा ड्रेस स्टिच होऊन आलेला होता, जो मोठ्या आईने तिला घेतलेला आहे. तर श्रेयाने तो ड्रेस घालून दाखवला आणि मी तिचा व्हिडिओ काढत होती, तेव्हा प्रिशूला असं वाटलं की मी फोटोज काढते की काय, सो तिनेही श्रेयाला घ्यायला लावलं. आईने थोडे अंग टाकलेलं होतं, तर प्रिशूचं असं झालेलं होतं की आई उठ उठ, आणि असं करून तिने आईला उठवलं आणि त्यानंतर ती अशी काहीशी खुदखुद हसत होती. आता तिने आईला काय उठवलं माहिती आहे का, कारण तिला तिथे बाबाला झोपवायचं होतं आणि बाबाची सेवा करायची होती. मस्त बाबाला तेल वगैरे लावून दिलं आणि दिवसाचा शेवट मस्त संध्याकाळचा फराळ करून झाला. चला, या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. बाय.